काय ग, काही बोलायचंय का? दादा, काल एक मुद्दा मांडला होता मी. आपल्या वादात तो मुद्दा बाजूलाच पडला, पण माझा मुद्दा अजूनही तोच आहे. ती मुलगी मला या घरासाठी योग्य वाटत नाही. हे बघ सुलू, जसं तू तुझं मत मला सांगितलंस तसं माझंही मत मी तुला स्पष्ट सांगितलेलं आहे. हे कुटुंब आणि ती मुलगी मला अतिशय योग्य वाटते. ती कुटुंब योग्य आहे म्हणजे ती मुलगी सुद्धा योग्यच असेल असं गृहीत धरून चाललंयस का तू? दरवेळेला ते तसंच असतं का? म्हणून मला असं वाटतं की ताक सुद्धा फुंकूनच प्यायला हवं. काय म्हणणं आहे तुझं? ते तुझ्या मनात काय आहे ते स्पष्ट सांग मला. मला त्या मुलीची परीक्षा घ्यायची आहे. पण ज्योती, हे तपासून बघायचं जरा जास्त नाही होत? अगं, आपण आपल्या मुलीसाठी सगळं करतोय तर त्याची माहिती नको का आपल्याला? आपली मुलगी ज्या मुलाबरोबर आयुष्यभर राहणार आहे त्याची माहिती करून घ्यायला नको? आणि आई, मला तू सांग, दादा जर आत्ता असता तर त्याने हे सगळं केलंच असतं ना? त्याने प्रीतीताईला असंच त्या मुलाशी लग्न करू दिलं असतं का? 10 वेळा 10 लोकांशी बोलून त्याची चौकशी केली असती, हो की नाही? मग आपण असं करूया, त्याला घरी भेटायला बोलू, म्हणजे कसं सगळं व्यवस्थित बोलता येईल, नाही का? अगं नाही आई, अगं त्याला नॉर्मल असं फॉर्मली भेटायला बोलवलं तर तो सभ्यच वागणार आहे. हे बघ, तो मुलगा योग्य आहे की अयोग्य हे बघण्यासाठी तो 4 चौघात कसा वागतो हे बघितलं पाहिजे ना. प्रत्येक सिच्युएशन कशी हँडल करतो हे बघितलं पाहिजे. आणि हे सगळं केव्हा कळेल? जेव्हा तो पब्लिकली मला भेटेल, कळतंय? आई, मी काय म्हणते, मी प्रीतीताईला उद्याच सांगते की स्वराजला भेटायला बोलव म्हणून. मी त्याची वर परीक्षा घेते. उद्या तिला भेटायला बोलव, मी तिची वधू परीक्षा घेणार. काय? मी आता का त्या मुलीला बोलून दाखव, चालून दाखव, वाचता येतं का, शिवणकाम येतं का, भरतकाम येतं का, हे सगळं विचारायचं आहे? तशी टिपिकल वधू परीक्षा नाही रे. मग ती मुलगी या घरासाठी योग्य आहे की नाही हे मला जाणून घ्यायचंय. यासाठी तिचा स्वभाव कसा आहे, तिची वागणूक कशी आहे हे जाणून घ्यायला नको? मला अजिबात कळत नाही तुला नेमकं काय करायचं आहे. तुला कळत नसेल ना तर ते मला कळतंय. सगळ्या गोष्टी माझ्यावर सोड. मी तिची वधू परीक्षा घेणार आणि ती जर या परीक्षेमध्ये पास झाली नाही तर ती मुलगी या घराचा उंबरठा ओलांडून आत येणार नाही, हे पक्क. ताई, मी काय म्हणते, त्या स्वराजला फोन करून बोलवून घे ना, आपण भेटून घेऊ त्याला. काय? आपण भेटायचंय? ताई, हे बघ, तू आता चिडू वगैरे नकोस, पण मी तुला एक गोष्ट क्लिअरच करते. हे बघ, आमचा कुणाचाच या लग्नाला विरोध नाहीये. फक्त तो मुलगा योग्य आहे की नाही इतकंच बघायचंय. आणि हे आईला पण वाटतंय, हो ना? हो, बरोबर बोलते ती. हे बघ, एकदा भेट झाली, बोलणं झालं, स्वभाव कळला की आम्ही पण निश्चिंत होऊ. हवं तर आम्ही कोणी येत नाही, तू सोबत ज्योतीला घेऊन जा, ती बघून घेईल. बघून घेईन म्हणजे? एक मिनिट, तू भेटणार आहेस त्याला आणि काय करणार आहेस? बघून घेईन म्हणजे काय? काय चाललंय नक्की तुझ्या डोक्यात? ताई, अगं तू चुकीचा अर्थ घेऊ नकोस. बघून घेईन म्हणजे भेटून घेऊ ग, बाकी काही नाही. आणि आई म्हणते ना, भेटल्यानंतर स्वभाव कळतात. तर मला एवढंच बघायचंय, तो तुझ्याशी बोलायला वागायला कसा आहे, बाकी काही नाही. का? माझ्यावर विश्वास नाहीये का? मी त्याला भेटलीये, त्याच्याशी बोललीये, मला तो चांगला वाटलाय, एवढं पुरेसं नाहीये का? अगं काही काय ताई, आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. फक्त मला एकदा त्याला भेटायचं एवढंच. अगं, पण याआधी भेटलीस तू त्याला? हो ताई, पण तुझा होणारा नवरा म्हणून भेटले नाहीये ना. त्याने काय होणार आहे? एक मिनिट, भांडू नका. हे बघ प्रीती, ज्योतीचं बरोबर आहे आणि तुझं चांगलं व्हावं हाच येतोय तिचा. तुम्ही दोघी एकदा भेटून या, मला वाटतंय, म्हणून या. ठीक आहे, बोलते मी त्याच्याशी. हे काय? अगं, पोहे तरी खाऊन जा.
काय बसलास काय इथे आरामात? अरे त्या प्रीतीचा फोन आला होता मला. चांगली गोष्ट आहे की हा तू तर खुश असायला पाहिजे. एवढं काय घाबरलायस? अरे बाबा फोन प्रीतीचा आला होता पण त्या ज्योतीला बोलायचंय माझ्याशी. कशाला? काय वर परीक्षा घ्यायची म्हणे. काय? हा वर परीक्षा? हा. तिथे असं समोर समोर बसून असं प्रश्न विचारतात. अरे मला काय माहिती. दादा ती लय डेंजर पोरगी हा. ती काही प्रश्न विचारू शकते, अगदी काही. हा. ती तुझी कंडिशन लय बेकार करणार. मी स्वतः डोळ्यांनी बघितलंय. भले भले तिच्या समोर गार होतात, गार. अरे काय सांगतोस काय तू? खरं एक नंबरची आहे ना, एक नंबरची भाडकुदळ आणि चिडकी पोरगी आहे ती. अरे बापरे. तू जर का एखादा चान्स दिलास ना तिला, म्हणजे तुझी जर का चूक सापडली, मग तर ती तुझी पळता भुई करणार. मग बोलायचं काय नाही, फक्त ऐकायचं. अरे अवघड आहे रे मग हे सगळं. काय अवघड बिवघड काय नाही. काय काय टेन्शन घेऊ नको. हे बघ 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेची जशी तयारी केली होती ना, तशी तयारी करून जा. मस्त 10 मार्काचा कधी अनपेक्षित प्रश्न येऊ शकतो. हा किती दिवस आहेत तयारीला? काय? अरे काय काय बोलतोस का तू? कधी जायचं भेटायला? आता लगेच. आता? हा. ऑल द बेस्ट. हे ऑल द बेस्ट काय मी एकटा नाही जाणार आहे. मी तू यायचंच माझ्यासोबत. मी नसतो येत परत. डिप 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 ऐक ना, डिप. चल ना मी एकटा काय करणार? मला माफ कर. अरे मी नाही बोलू शकत. तुझी गरज लागणार. वाईट माणूस आहेस रे. मी काय करणार आहे यार? ते काय प्रश्न विचारणार मला माहिती नाही. मी